तर आज आहे आपल्या हॉटेलचं ओपनिंग। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर तुम्ही हा विचार करत असाल असं कसं अवतार घेऊन ब्लॉगमध्ये आली, तर काय सांगू तुम्हाला, खूप माझ्या मागं एवढी गोंधळ चालू आहे सगळ्या कामांचा, आणि ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करायचंच आहे। आजचा हा ब्लॉग बनवायचाच आहे मला, कारण की हा आजचा दिवस जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आज। तर आज पाडव्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाडव्याच्या। तर हॉटेलचं ओपनिंग आहे, मला अजून उरकायचे खूप सगळं माझं काय आहे ते, आणि सकाळी लवकर उठले, मला काही व्हिडिओ बनवायला जमला नाही। आपली गुढी पण उभारलेली आहे छान दिसत असं इकडनं थोडीशी, आणि मी सकाळी उठले। आम्हाला तर आज उपवास आहे, कारण की सत्यनारायण पूजा आहे, तर मला उपवास आहे, पण म्हणलं नैवेद्य म्हणून मग पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता। स्वयंपाक वगैरे झाला सगळा पुरणपोळीचा, आणि पुरणपोळी वगैरे केली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवले, गुढीला नैवेद्य वगैरे दाखवले, आणि आता आम्हाला जायचं आहे हॉटेलवरती पण तयारी करायची आहे। खूप काम पेंडिंग आहे माझे। आज पण मला रांगोळी काढायची आहे, तिथं जाऊन सगळं उरकायचं आहे, तिथं साफसफाई वगैरे आदित्य गेल्या या अगोदरच करायला भरपूर। आता काल पण खूप साफसफाई वगैरे केली, पण थोडं ना थोडं काही ना काहीतरी राहते, आणि मला असा निवांत वेळ भेटणार नाही आता पुढे ब्लॉग जेव्हा मी कंटिन्यू करणार आहे ना, बोलते सगळं। तर आज आपल्या हॉटेलचं ओपनिंग आहे, सगळ्यांनी नक्कीच ब्लॉग पहा। माझ्या आयुष्यात खूप म्हणजे मी नवीन सुरुवात करायला चाललोय आम्ही दोघंही, आणि खूप म्हणजे खूप दिवस पाहिलेत काय म्हणजे नाही का असे, आणि त्याच्यातून हा दिवस आलाय म्हणजे स्वामींच्या कृपेने सगळं। म्हणजे खरंच आपण म्हणतो ना, आत्ता आम्ही पारायणात बसलो होतो, तर पारायणामध्ये एका अध्यायामध्ये असं आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, वाईट देव कोणाचं काही करत नाही, वाईट कोणती गोष्ट होत नाही। पण भरपूर म्हणजे मला आज आयुष्यात एवढे अनुभव आले ते ना, खूप लोकांनी खूप काही गोष्टींनी म्हणजे खूप अनुभव आलेले। ते अनुभव म्हणजे मला सांगू नाही वाटत की काय अनुभव आले, काय कसं काय, कारण की असं वाटतं की जाऊ दे, ज्याचे त्याचे कर्म, किंवा माझे मागच्या जन्मीचं काही असेल की कोणी आम्हाला काही त्रास दिला, काय झालं काय, ते त्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही आहे। खूप चांगला दिवस आहे, मला चांगलंच बोलायचं आहे आज पण, आणि खरंच स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींनी सगळं काही गोष्टी अशा घडवून आणल्या, करून आणल्या। देव कधी साथ देतो, ज्यावेळेस आपलं मन साफ आहे, मन निर्मळ आहे, आणि आपल्या मनाला माहिती की आपले कर्म चांगले आहेत, आणि कर्म चांगले असेल तर खरंच कर्माची फळं भेटतात। कोणी आपल्याला आहे ना असं जरी म्हणलं तुझ्या कर्माची फळं भेटतील, ते पण आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे की बाबा हा खरंच आपल्या कर्माची फळं आपल्याला भेटली पाहिजे, कारण की आपल्याच मनाला माहिती असतं की आपले कर्म चांगले आहेत। आपल्या जर मनाला माहिती ना आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाही, आपले कर्म चांगले आहेत, मग कोणी आपल्याला रागात जरी बोललं ना की तुझ्या कर्माची फळं तुला भेटतील, तरी भेटू द्या म्हणा, कारण की आमच्या कर्माची आम्हाला फळं भेटणार तर ती चांगलीच भेटणार, कारण की आमचे कर्म चांगले आहेत। म्हणजे हाच माझ्या मनामध्ये कायम विश्वास होता, आणि खरंच खूप म्हणजे खूप स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित चालू देत, असंच माझी खूप इच्छा आहे। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची साथ लाभू दे, देवाची पण मला आयुष्यभर अशीच साथ लाभू दे, अशीच, आणि असे म्हणजे चांगलेच गोष्टी माझ्या हातून घडू दे, कधी माझ्याकडून कोणत्याच गोष्टी अशा वाईट घडू नये असं मला वाटतं। चला तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, आता मी उरकते। तर घरी काय मला व्हिडिओ काढायला जमला नाही, आणि आम्ही लगेचच हॉटेलवरती आलो। बाहेर आमचं रांगोळी काढायची चालू आहे, हे बघा रांगोळी काढतोय आम्ही, आणि आमचा पिऊ इथं बघा धिंगाणा घालतोय। तर रांगोळी वगैरे काढते, रांगोळी दाखवते तुम्हाला, आणि बाकीचं डेकोरेशन पण दाखवते, किती छान डेकोरेशन केलेलं आहे। आणि एक मिनिट, हे बघा अशा पद्धतीने डेकोरेशन चालू आहे। हॉटेलचं नाव, ती रांगोळी काढतीये, आणि हे बघा इकडं बघा असं डेकोरेशन केलं। हॉटेल दाखवते मी तुम्हाला आतमधून।
तर हे बघा, हे असं वरती पण आहे. हे बघा इकडे हे साऊंड लावायला आलेले आहेत लोक. आमचं चिकूला लागली आहे भूक आणि चिकू आता चाललाय मस्त काय खायला. चिकू काय खायला चालले? चिकूला घेऊन. चिकूला भूक लागली आणि इकडे रांगोळी काढते. काय माहिती लाईटर कुठे आहे? लाईटर कोण तुला माधुरी? आमचे ब्लॉगर. आता मी पूजेला बसते आणि व्हिडिओ बंद करते. आहे का ना मावशी? दादा आहे इकडे बघून घे ना. पिऊ बाया कशाला करता करते मी परमार्थ. आदित्य रावांचं नाव घेते. श्री स्वामी समर्थ. न बघता खूप आमचा गोंधळ झाला. मला काय व्हिडिओ शूट वगैरे करायला जमलं नाही. व्हिडिओ शूट करायला काही जमलं नाही, पण म्हटलं आता एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन टाकावा, कारण की खूप पाहुणे वगैरे आले ते. सगळे पाहुणे येत होते तर त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर व्हिडिओ काढायला जमलं नाही, पण फोटोग्राफरकडून जसे फोटो आले तसे मी ब्लॉग एडिट करायला घेतला. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की ह्या दिवशीच म्हणजे आम्ही एवढं शून्यातून सुरुवात केली. माझ्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी माझ्या लाख मोलाची साथ दिली माझ्या माहेरच्या लोकांनी. ते सगळेजण आले होते. त्यानंतर माझे मित्रमंडळी, माझे ऑफिसचे लोक, आदित्यच्या ऑफिसचे लोक, आदित्यचे मित्र, आमचे शेजारचे, माझ्या मैत्रिणी सगळेच आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि सगळेच खरंच खूप खुश होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसत होतं. आता सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आमच्याकडून खूप चांगले कामं घडू दे एवढंच मला वाटतं. आणि आमचं मार्तंड मिसळच्या नावानेच आमची ओळख निर्माण व्हावी एवढंच माझं स्वप्न आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.